नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6। आणि आता जी परिस्थिती सध्या म्हणजे जवळपास आपण असं म्हणू शकतो की अर्धा सीझन आता झालेला आहे। आणि जी परिस्थिती सध्या जर बघितली तर असं वाटतंय की बिग बॉस मेकर्सनी अजून थोडासा वेळ घेतला पाहिजे होता। जी प्रतीक्षा 1 वर्षापासून लागू झाली होती ती अजून थोडी 1-1.5 वर्षापर्यंत गेली असती तरी चाललं असतं, परंतु चांगले अजून जे कलाकार म्हणू शकतो आपण, चांगले स्पर्धक अजून घेतले पाहिजे होते। कारण यांनी जो सत्यानाश या बिग बॉस सीझनचा केलेला आहे हा बघितला जात नाहीये सध्या। कारण मागचं सीझन भरपूर गाजलं होतं, तरी सुद्धा आपण नक्कीच चर्चा करणार आहोत। काही वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे नक्कीच पुढे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। राखी आल्यामुळे भरपूर काही गोष्टी बदललेल्या दिसत आहे, परंतु जे आपण स्तर बघितला होता मागच्या सीझनचा त्याला हे मॅच करत नाहीये। तर आजचा विषय हा आहे की आज कोण घराबाहेर जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न नक्कीच आहे। त्यावर नक्कीच चर्चा करूया। काय काय चाललेलं आहे त्यावर सुद्धा चर्चा करूया। अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर जास्त वेळ न घालवता, कारण हा व्हिडिओ ते लोक बघणार ज्यांनी बिग बॉस बघणं सुरू केलेलं आहे, त्यांना माहिती आहे, तेच हा व्हिडिओ बघणार। मध्येच त्यांना तर काही कळणार नाही। तर आपण जर बघितलं तर कोण घराबाहेर जाण्याच्या स्पर्धेमध्ये सध्या आहे तर 4 जण आहेत। आपण जर बघितलं तर राकेश सावंत आहे, राकेश आहे, राकेश दादा सुद्धा आहे, प्राजक्ता आहे आणि रोशन दादा आहे। तर हे 4 जण यापैकी एक जण आज शनिवारीच घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जातीये। आपण जर बघितलं तर संपूर्ण जवळपास 11-12 जण स्पर्धक आहेत। त्यामध्ये आपण म्हणू शकतो सागर दादा आहे, सागर कारंडे आहे, दीपाली आहे, दीपाली ताई सुद्धा आहे, तन्वी आहे, प्रभू आहे, प्राजक्ता आहे। प्रभू तर एक प्रकारे सूरज आणि प्रभूची तुलना एक प्रकारे आपण एकाच माळेचे मणी असे म्हणू शकतो। तर भरपूर काही गोष्टी दिसत आहे आपल्याला। हे स्पर्धक आहे, रुचिता आणि विशालचं वेगळं चाललंय गोष्टी, त्याच्यामध्ये राखी तेल टाकताना आपल्याला दिसती। भरपूर काही गोष्टी घडताना आपल्याला नक्कीच यामध्ये दिसत आहे। तुम्हाला हे सीझन खरंच आवडतंय का हे कमेंट करून आधी सांगा। तर वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे की कोण आज घराबाहेर जाणार। नक्कीच शनिवारीच घराबाहेर जाणार आहे असं सूत्रांची माहिती मिळालेली आहे। तर या 4 पैकी एक जण घराबाहेर जाणार। आता आपण नक्कीच नंबर सांगूया की कोणाला सर्वात जास्त ह्या 4 पैकी वोट मिळाले आणि कोण सगळ्यात शेवटी आहे। हे क्रमांकानुसार आपण नक्कीच इथे चर्चा करूया। तर 1 नंबरला राकेश सावंत आहे, जिला चांगलेच ठीकठाक या 4 पैकी चांगले वोट मिळालेले आहे। त्यामुळे नक्कीच राकेश सावंत ही घराबाहेर जाताना आपल्याला दिसणार नाहीये या आठवड्यात तरी। अत्यंत कडक खेळताना ते दिसते, नक्कीच काड्या करते, बाकी गोष्टी करते, तिला अनुभव सुद्धा आहे हिंदीतला सुद्धा, हिंदी बिग बॉस सुद्धा तिनं केलेलं आहे। तर वळूया पुढे। तर 2 नंबरला जर आपण बघितलं तर प्राजक्ता ताई आपल्याला दिसते की तिला चांगलेच वोट मिळताना दिसलेले आहे। आणि घरात सुद्धा यावेळेस दिसण्याचा चांगला प्रयत्न तिनं केलेला आहे। खूप चान्स होता अजून दिसण्याचा, परंतु त्या प्रमाणात नाही, परंतु ठीकठाक आहे। तर 2 नंबरला आपल्याला ते दिसतेय। बघूया पुढे काय होतं। तर ती सुद्धा घराबाहेर जाणार नाही। आता शेवटी 2 जण उरलेले आहेत, राकेश दादा आणि रोशन दादा। तर 3 नंबरला राकेश दादा आलेला आहे, त्याला ठीकठाक वोट मिळालेले आहे। म्हणजे 4 नंबरला अर्थातच रोशन दादा आहे, जो घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे। बातमी सुद्धा जवळपास शिक्कामोर्तब झालेली दिसतीये। आणि 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकात जी वोटिंगची आहे ती फार असं अंतर नाहीये, फार कमी अंतर आहे। रोशन दादाला पण खूप चांगला सपोर्ट होता, परंतु खेळण्यात तो जास्त प्रमाणात दिसत नाहीये। आणि नक्कीच राकेश दादाचं सुद्धा खेळणं भरपूर जणांना मिसमॅच, भरपूर गोष्टी वाढतात। त्यामुळे हे 3 आणि 4 नंबरला आहे, अत्यंत कमी वोट यांना मिळालेले आहे। आता हे 4 जण हे नॉमिनेट झाले होते, यापैकी एक जण जाणार। आणि जी बातमी सध्या समोर येते त्यामध्ये रोशन दादा आपल्याला घराबाहेर जाताना दिसतो आहे। तर तुम्हाला काय वाटतं, या 4 पैकी कोण जाणार नक्कीच? आणि हा बिग बॉसचा सीझन तुम्हाला आवडला आहे का हे सुद्धा कमेंट करून सांगा। बाकी नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।